नकोस. शांत हो. हे बघ, काही ना काही होईल. अगं या कॉलेजमध्ये नाही तर दुसरीकडे मिळेल तुला ऍडमिशन. रडू नको ग. ए कमळे, काय ग कमळे, तू इथं आहेस वय? मी तुला किती हुडकायलोय. काय ग, काय झालं? तू अशी रडायला का लागली आहेस? निंगे, अरे देवा, आता हे बघा, तुम्ही दोघी शांत व्हा. काही ना काही होईल. मी बघते काय करता येईल. ठीक आहे, पण प्लीज रडू नका. सो सॅड. मी बोललेले ना, तुझ्यासारख्या गावछापला या कॉलेजमध्ये जागा नाहीये. चल ओठ ओठ. कचरा ना कचरा बाहेर फेकला जातो. स्वतः तू आणि तुझा कचरा गेट लॉस व्हायचं. पाहिजे असेल ना त्या कॉलेजचा फोटो काढून घ्या. कारण तुम्ही दोघांनी एवढं मोठं कॉलेज तर कधी पाहिलंच नसेल ना. काढा काढा फोटो काढा. काय बोललेली मी? दिस इज माय कॉलेज. आणि इथे अनेकाचा वर्ड ना लास्ट वर्ड असतो, कळलं? तू आता इथून गेट लॉस्ट. अजून निघाले का नाही आहे? अजून इन्सल्ट करून घ्यायचा आहे. हा, इन्सल्ट करायचा आहे. माझा चष्मा दे. चष्मा 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 काय तुला? का हवाय? तुला तुझ्या मैत्रिणीला रडताना बघायचंय. बघ बघ बघ. अरे पण बघता तर येतच नसेल. येत नाही ना बघता चष्म्याशिवाय? घे चष्मा दे ग. गावछाप, आत्ता माझ्या कॉलेजमध्ये स्टेप इन केलंय. इथून पुढे ना पाऊल ठेवण्याचं पण इमॅजिनेशन नको करू, नाही तर धक्के मारून बाहेर काढेन. चल गेट लॉस्ट. आउट आउट. काय ढक्कल गाडी? काय हा? काय मजा येते ना खुर्चीत? मज्जा आहे बुवा एका म्हाताऱ्याची. सतत सगळी जण दिमतीला असतात म्हाताऱ्याला इथून तिथून गाडीनं फिरवण्यासाठी. मी पण फिरवलं असतं रे तुला. पण खरं सांगू का, आज ना मला जरा एका पार्टीला जायचंय म्हणून. अरे हा, मी आतमध्ये आल्यानंतर एवढा दचकलास का? काय म्हणजे स्वप्नात सुद्धा तुला मीच दिसते की काय? खरं सांगा, अगदी खरं सांग. खरं खरं सांग. किती वाटली ना कामिनीची? किती वाटायलाच पाहिजे कामिनीची. खरं सांगू का, आता ना मला तुझ्याशी भांडायची नडायची काही मज्जाच येत नाही रे. कारण मला नडण्याची माझ्याशी भांडण्याची आता तुझ्यात ताकदच नाहीये. सांग ना मग कसं
कसं भांडायचं आपण? सांग. ए म्हाताऱ्या, मान नको वाकडी करू. आधीच वाकडी झाली. हेच बघायचंय मला तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात. किती थरकाप. कामिनीचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी असा थरकाप उडाला पाहिजे. आता तुला प्रश्न पडला असेल की अरे ही तर माझी बहीण आहे. मी हिच्यासाठी एवढं केलं, माझ्या पाठीस पाठ लावून आलेली बहीण, तरी पण ही माझ्याशी असं का वागते? याला कारण तुझे. तुझ्यामुळेच घडलंय हे सगळं. अरे तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. अरे तुझ्यामुळे माझा नवरा गेली 18 वर्ष कोमात आहे. ज्या माणसाने आपलं अख्खं आयुष्य तुझ्या कंपनीसाठी वेचलेलं आहे, तिकडे घाम गाळलाय, त्याला काय मिळालं? लग्ना काय फार मिळालं त्याला? तुला आठवते? आठवतंय का रे? का विसरलास? मला आठवते ती रात्र कसली? काळ रात्रच होती ती. तुला एक असा छोटासा अटॅक का काहीतरी आला होता. नाही, माझ्या मेवण्याचा जीव वाचवायचा, त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं म्हणून माझा नवरा धावत गाडी काढण्यासाठी म्हणून आला. गाडी त्याने वेगात घेतली कारण त्याला आपल्या मेवण्याचा जीव वाचवायचा होता. आणि मग तो ऍक्सिडेंट. आणि तो ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट मध्ये काय झालं तुला नसेल रे आठवत. कारण तुला काहीच झालं नाही. तुझ्या अंगावर एक साधा ओरखडा सुद्धा आला नाही. माझा नवरा मात्र गेली 18 वर्ष कोमामध्ये खितपत पडू नये. एका रात्रीत मी आणि माझी रागिणी रस्त्यावर आलो. हवाचं कर्तव्य बजावलंस तू आम्हाला तुझ्या घरी घेऊन आलास. तेव्हा मी बघितलं की अरे माझा भाऊ तर कुबेर झालाय, कुबेर. ही श्रीमंती बघितली आणि त्याच क्षणी ठरवलं की हे सगळं माझ्या लेकीला रागिणीला हवाच. लागला लागवायचं नाही लागवायचं. अरे अजून खूप छळ बाकी आहे. अजून बरंच काही काही भोगायचंय तुला आठवतंय का रे? आठवतोय तो प्रसंग? मी हट्ट केला म्हणून तू राजन आणि रागिणीचं लग्न लावून द्यायला कबूल झाला. राजन एका मुलीच्या प्रेमात होता. आणि हे तुला कळल्यानंतर तू काय केलंस? तू माझ्याकडे आलास आणि म्हणजे असं तारीखचं तोंड करून आलास आणि मला म्हणालास, अगं राजनचं एका मुलीवर प्रेम आहे आणि त्याला तिच्यापासनं मुलगी सुद्धा आहे, त्यांनी लग्नही केलंय म्हटल्यानंतर ते लग्न मान्य करावं लागेल. तेव्हा हे लग्न काही होणार नाही. मी काय करतो, मी रागिणीचं लग्न अगदी थाटामाटात लावून देतो. अरे हट! ही सोन्याची खाण सोडून मी आणि रागिणी का जाऊ? तू पाठ फिरवलीस म्हणूनच मी तुझ्या सुनेवर आणि तिच्या मुलीवर डाव टाकला. लक्षात आलं हे काही पुरेसं नव्हतं. कारण खराची सूत्र आणि खराच्या चाव्या
सगळ्या तुझ्याचकडे होत्या. मग मी ठरवलं की आता पुढचा जो डाव आहे तो तुझ्या. कसा दिसतोय माझा भाऊ राया? अगदी ओवाळावंसं वाटतंय ग बाई. काय कसं वाटतंय सिंहासन? खुश ना? गावभर मिरवायचास. बहिणीला मदत केली. बहिणीचा संसार उभा करण्यासाठी मी खूप मदत केली. पण आता कोणाच्याही मदतीशिवाय तुझं पान सुद्धा हलत नाही. वा 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 कामिनी वा. कामिनीचं म्हणजे ना कामच असे. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. काय टकटक झाली का? काय बघतोय? तुला काय वाटलं तुझी बायको येईल आणि ती सगळं ऐकेल असं? अनु बेबी. बापरे किती तो पसारा. तयार झालीस? नाही ना, एक सेकंड, हे अडकलंय. थांब थांब मम्मा आहे ना. थांब. आता ओके? या बाय द वे, हाऊ डू आय लुक? ओके? ठीक वाटते हे बघ ना. ओके बेबी, यू आर लुकिंग रॅविशिंग. यू माय प्रिन्सेस डॉल बाय वे. ऑल थँक्स टू यू फॉर दिस ड्रेस अँड त्या गावच्या आपल्या कॉलेजच्या बाहेर फेकून देण्यासाठी. ओगो माझं ते तुला कोणाचीच नजर नको लागू दे. आता उशीर होतोय ना, चला लवकर घाई करा. तुला माहितीये नयनताराला उशीर गेलेला अजिबात चालत नाही. आणि आता तर तुला तिच्या घरची सून व्हायचंय, तर तिला इम्प्रेस करायला लाग आता. चलो 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 चलो. या हे ठीक आहे. सगळं सगळं छान आहे. चल 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 चल. ओके वेट. अगं चल. आता विषय काय? तुझी बायको अन्नपूर्णा देवी करतात काय? दिवसभर माझी नात येणार आहे म्हणून देवासमोर धावा करत बसतात. बेंडोके. तिला माहित नाही याचा काही एक उपयोग होणार नाहीये. तुमचं म्हणजे कसं आहे, अगदी रबने बनाती जोडी. म्हणजे तुझे हातपाय चालत नाहीत आणि तिचं डोकं चालत नाही. आणि खरं सांगू का, इतक्या वर्षांनी त्यांचं परत येणं हे तेवढंच अशक्य आहे जेवढं तू तुझ्या पायावर उभं राहणं. बिचारा तुझा मुलगा आणि तुझी बायको, त्यांना यातलं काही एक माहिती नाही. आणि तुला मात्र हे सगळं माहिती आहे, पण तू काहीच करू शकत नाही. आणि समजा आणखीन एक आपण असा सिद्धांत मांडला की तू या आजारपणातनं पूर्णपणे बरा झाला, स्वतःच्या पायावर उभा राहिलास, त्या दोघी इथे परत आल्या, पण मी काही तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आई आई. अगं हो आले. जरा दादाची चौकशी करत होते. म्हाताऱ्या बाय. आजची रात्र छान झोप, कारण मी पार्टीला चाललो. गुड नाईट. बाय. आले.
वय रे बाबा, मिळेल खायला. निंगे काय चाललंय तुझं? कमळे, पोटात समद्या कावळ्यांची पंचायत बसली आहे बघ. नुसती काव काव सुरू आहे. लय भूक लागली या. चल काय खायला मिळतंय का बघूया. तू सकाळ धरणं काय खाल्लेलं नाहीस ना, म्हणून असं होतंय. चल. तू पण तर काय खाल्लं नाहीस ग, आणि असं कुठवर बसायचं इथं. मला तर काय बी कळना झालंय. परत तर जायचं कसं? कमळे, घरी फोन करूया काय? निंगे, आपण परत जायला आलोय काय? आपण आता तवाच घरला जायचं जेव्हा आपण आपलं सपान पूर्ण करणार. आणि त्यासाठी अंगात ताकद पाहिजे की नाही. चल काय खायला मिळतंय का बघूया. चल चल. आई, काय कशी दिसते मी? हा नाही नाही, तुम्ही काही सांगायची गरजच नाही. तुमच्या चेहऱ्यावरनच कळतंय मला की मी खूप छान दिसते. बरं ऐक रागिणी, आज पार्टीत आहे ना, तू माझ्या सोबत राहू नकोस. माझ्यापासून जराशी लांबच राहा. का? का म्हणजे काय? सगळे विचारतील ही काय बहीण आहे की काय तुमची? तुम्ही जरा जास्तच मेकअप केलाय का? हो, मेकअप जरा जास्तच झालाय तुमचा. अरे माझ्याकडे बघा ना, हे किती कमी मेकअप आहे. म्हणजे फक्त लिपस्टिक लावलेली आहे. काय माहितीये का, असं ओरिजिनलच तेज आहे म्हणून तसं दिसतंय. मी माझंच कौतुक करून घेते. माझीच दृष्ट लागायची मला, काढून घेतलेली बरी. बरं ऐक ना अनिका बेटा, एक फोटो काढ ना, म्हणजे आपल्याला त्या सोशल मीडियावर OT म्हणून टाकता येईल. आई, ते OOTD असतं, आउटफिट ऑफ द डे. ओके, तेच ते, त्याने काय फरक पडतोय? फोटोच काढायचे आहे ना. इकडे ना अशी. हो, सेल्फी असा. अरे ऋषी, कुठे आहेस तू? किती वाजले? पोचतोय, थोड्या वेळात पोचतोय. ए ऐक ना बाबा, तू दुसऱ्याला शोधता शोधता स्वतःच पण हरवलं नाही असणार. हे बघ ऋषी, आईने ना मला मगाचपासून 3-4 वेळा विचारून झालंय तुझ्याबद्दल. जी काय खोटी कारणं देता येतील ती सगळी देऊन झालीत. प्लीज ऋषी, तू लवकर ये ना. आता परत विचारलं ना तर मी सांगणार साईबा बरोबर आहे, त्यालाच विचारा काय. हो वहिनी, मी काय केलंय? त्याला वेळेत घेऊन यायची जबाबदारी तुझी होती ना, त्याला एकट्याला जाऊच का दिलं? आपण तू माझं कधी ऐकतो का? एक मिनिट, तुम्ही जरा प्लीज दोघं जण शांत बसा. वहिनी, मी इथे कोणाला तरी शोधतोय. अख्खी मुंबई पालथी घातली पण कुठे काही पत्ता नाही. आता अजून कुठे शोधू, आय डोंट नो. हॅलो ऐक ना, शोधावं की परतावं ऐकत सवाल आहे ना. घरी परत ये, हेच उत्तर आहे, लक्षात ठेव. मॅडमना सगळं कळलं ना तर प्रश्न उत्तराला आपण उरणार सुद्धा नाही. लक्षात घे, येते लक्षात? ऋषी, मला सांग नक्की एवढं कोणाला शोधतोयस तू? सांग ना, सांग आता सांग. बरं ठीक आहे, तू जिला कोणाला, वहिनी, आय मीन ज्या व्यक्तीला शोधतोयस ना, त्या व्यक्तीला शोधताना त्या व्यक्तीसारखा विचार कर. तिच्या नजरेतून बघ, तुला नक्की अंदाज येईल ती व्यक्ती आता कुठे असेल. हे वहिनी, यू आर सिम्पली ग्रेट. यू आर अ डार्लिंग. थँक्यू सो मच. चल बाय बाय बाय. बस आता मस्का. हे बघ, पुढच्या अर्ध्या तासात तू मला इथे परत आलेला हवायस, नाहीतर चल येतो. बाय. कमळीच्या नजरेतून आता कॉलेज सोडून कुठे जाणार कमळी? असं तर झालं नसेल की मी चेक करून गेल्यानंतर तिची ऍडमिशन झाली असेल. मला परत एकदा चेक करायला पाहिजे. गेला तू निघून. आता काय गरज होती त्याला सजेशन द्यायची? तो जर इथं आला नाही ना तर मी तुमचं नाव सांगणार की तुमच्यामुळे लेट होतोय. हो. मी काय केलंय? काय पण काय, दिवसभर तो तुझ्यामुळे बाहेर होता. हा तसं नाही. तो जर अर्धा तासात इथं आला नाही तर मॅडमना सांगणार की तुमच्यामुळे लेट होतोय. बस. नाही, माझं नाव सांगाय. मला माहिती. थांबा. कुठे फिरताय? काय गावाकडून आलाय वाटतं. आणि कुठे फिरताय? हातात बॅगा दिसत आहेत, म्हणजे मुंबईत काय ठाव ठिकाणं नाही वाटतं. एक काम करा, चला आमच्या सोबत. राहायला घर पण मिळेल आणि खायला पण मिळेल. नाही नको, आम्ही जातो. अगं तायडे, चुकीचं काही समजू नकोस.
अगं मी माझ्या केटरिंगच्या कामासाठी 2 माणसं शोधत होतो. तुम्ही दोघी दिसलात, म्हटलं तुम्हाला विचारूया. हे बघ, चुकीचं काय वाटत असेल तर राहू दे, आम्ही दुसरी माणसं बघतो. अरे मुंबई बायका पोरांसाठी सगळ्यात सेफ आहे, काही काळजी करू नका. हा चला, या चला, बसा बसा. या